राहुरी तालुक्यातील वडनेर शिवार ताहराबाद रोड गव्हाणे वस्ती परिसरात 50 वर्षीय शेतकऱ्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून नरडीचा घोट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सदर घटना समजताच घटनास्थळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी करत वन विभागाच्या प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले होते। सदर घटना मयताची पत्नी पुष्पा गव्हाणे यांनी ही घटना आज सोमवार दिनांक 10 मार्च रोजी पहाटेच्या दरम्यान स्वतःच्या नजरेने बघितली आहे। तालुक्यातील वडनेर ताराबाद रोड गव्हाणे वस्ती परिसरात शेतीची मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय शोभाचंद बोजी सीताराम गव्हाणे यांना मक्यामध्ये दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने गव्हाणे यांच्यावर हल्ला करत नरडीचा घोट घेतला। बिबट्याने मोठ्या प्रमाणात त्यांच्या धडापासून शीर वेगळे केल्याचे निदर्शनास आले। बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शोभाचंद बोजी सीताराम गव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा शेतकरी परिवार आहे। वन विभागाला या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पिंजरा लावण्यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे, मात्र या मागणीकडे कोणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे, यावर तात्काळ कारवाई करावी, बिबट्यांना मारण्यासाठी उपाययोजना करावी। सरकार नेमके कोणाचे, बिबट्याचे की माणसाचे, जोपर्यंत ठोस कारवाई व निर्णय घेतला गेला नाही तर बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेले गव्हाणे यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी धरलं धारेवर। वन विभागाचे वन अधिकारी युवराज पाचरणे यांच्या तक्रारीचा पाडा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यापुढे या भागातील त्रस्त नागरिकांनी मांडला आहे। युवराज पाचरणे हे नागरिकांच्या समस्या समजून घेत नसून ते येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याचाही आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे। तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे व उपवन संरक्षक गणेश मिसाळ यांना चांगलेच धारेवर धरले।